नमस्कार मंडळी, तुमचं खूप खूप स्वागत आहे सिंपल इंडियन कुकिंगमध्ये. साबुदाणा तुम्ही भिजवायला जर विसरला असाल तर साबुदाणा न भिजवताही 5 मिनिटात कशी खिचडी बनवायची ते आज आपण आजच्या रेसिपीमध्ये बघणार आहोत. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. त्याला ह्या चाळणीमध्ये असं छान धुवून घ्यायचं आहे अगदी थंड पाण्यानेच, आणि अगदी असं एकसारखं पसरून घ्यायचं आहे. कोणत्याच ठिकाणी गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. अगदी हलक्या हाताने असं छान पसरून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने पसरवत आहे. तर या पद्धतीने छान पसरून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने छान पसरून झालं की एका बाजूला गॅसवरती आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि ही चाळण आता आपण यावर ठेवून द्यायची आहे. चाळण बसेल असंच पद्धतीने पातेलं किंवा कोणतेही भांडं तुम्ही निवडू शकता आणि चाळणीवरती एक झाकण ठेवायचं आहे. फक्त 2 मिनटं आपल्याला याची छान वाफ काढून घ्यायची आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. इथे 2 मिनटं झालेले आहेत. आपण बघूयात आता. हे बघा, साबुदाणा छान वाफवला आहे. आता ह्या वाफवलेल्या साबुदाण्याला परत एकदा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तुम्ही तर बघू शकता साबुदाणा अगदी छान वाफवलं गेला आहे. थंड पाण्यानेच याला परत एकदा आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आहे, म्हणजे तो साबुदाणा पूर्ण मोकळा मोकळा होतो. इथे तुम्ही बघू शकता मी साबुदाणा धुतलेला आहे आणि धुता असताना अगदी हातावरती चोळून साबुदाणा मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. इथे आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपण 1 चम्मच तेल टाकून घेणार आहोत. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहे. तुम्ही उपवासाला जे तुमच्याकडे जिरे वगैरे चालत असेल तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता. तर मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या आहे. यामध्ये एक बटाटा उकडून घेतलेला आहे. तो चांगला बारीक मी कट केलेला आहे. तो देखील यामध्ये टाकून घेतोय. बटाटा छान परतून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण जो धुवून घेतलेला साबुदाणा होता तो यामध्ये टाकायचा आहे. इथे लक्षात ठेवायचं आहे की साबुदाण्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे. संपूर्ण साबुदाणा इथे आपण टाकून घेत आहोत. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. एकदा नक्की ट्राय करा. उपवासाचे असे अनेक पदार्थ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. ते सुद्धा तुम्ही चेकआउट करायला विसरू नका. हे बघा, अगदी छान टाकून झाल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला परत आपल्याला अगदी अर्धा ते 1 मिनिटासाठी फक्त वाफ करून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे. आता इथे 1 मिनिट मी वाफ देऊन घेतलेली आहे. तुम्ही तर बघू शकता. छान परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा अगदी छान शिजला आहे. थोडंसं चांगलं हलवून घ्यायचं आहे. आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि एक लाईक करायला विसरू नका. इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. तर तो कूट टाकून घ्यायचा आहे आणि छान एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मिक्स करून झालेलं आहे. आता इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी तुमच्याकडे जर कोथिंबीर खात असेल उपवासासाठी तर तुम्ही टाकू शकता. इथे मिठाच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा टाकू शकता जर तुम्ही गोड खिचडी खाणार असाल तर. परत आपल्याला 1 मिनिटासाठी अगदी कमी गॅसवरती वाफ करून घ्यायची आहे. तर 1 मिनिटानंतर आपण झाकण काढून घेऊया. एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, खिचडी अगदी छान मोकळी झालेली आहे. अगदी आपण तासनतास भिजवायची सुद्धा गरज नाही. साबुदाणा अगदी 5 मिनिटात तयार होते ही रेसिपी. तर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.